हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, काल काय झालं माहित आहे का? आमच्याकडे एक लग्न ठरायचं असं चाललेलं होतं तर आमच्या बिल्डिंगमध्येच. म्हणजे कसं, मुलाला मुलगी पसंत होती, मुलीला मुलगा पसंत होता. सगळं झालं होतं. अगदी फायनल बोलणी व्हायची होती, एवढंच. फायनल बोलणी म्हणजे आपल्याला माहीत आहे सगळं काय आहे काय नाही, अमुक तमुक. मोठ्यांची मुलांची पसंती आली होती, मोठ्यांची बोलणी व्हायची होती. मग मुलीकडचे आले. मग ते विचारलं, ओके मुलाचा फ्लॅट आहे का? मग मुलानं घेतलेला आहे. लग्न होत नव्हता म्हणताना कर्ज वगैरे काढून थोडे पैसे आईवडिलांनी दिले. कर्ज वगैरे काढून त्यानं पुण्याला फ्लॅट घेतलेला आहे. ते म्हणाले आहे फ्लॅट घेतलेला आहे, अमुक तमुक वगैरे झाला. मग फ्लॅटचे हप्ते किती आहेत, EMI संपलेला आहे का, हा पुढचा प्रश्न. अहो, नुकतंच फ्लॅट घेतलेला आहे, एवढे कसं त्याचं EMI संपेल? नाही म्हणाले, अजून एवढी वर्ष आहे. आता आहे तर खरं बोलले मुलाकडचे. तसं मुलीचे आई वडील म्हणाले, मग काही नको, एवढं दर महिन्याला EMI भरायचं, मग ह्यांना जगायला किती पैसे उरणार म्हणाले, आणि ते निघून गेले. बघा, आत्तापर्यंत फक्त विचारत होते फ्लॅट आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का, म्हणून ही मुलांचे आई वडिलांनी विचार केला, ओके फ्लॅट नाही, घर नाही, म्हणून लग्न होत नाहीये, तेवढ्यासाठी काही करून फ्लॅट घेऊया, म्हणजे लग्न होईल मुलाचं. तर ह्याच्यामुळे थांबला. आता हप्ते संपतील का हो? आत्ता 29 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ह्याच्या पुढे मुलाने सुद्धा मुलीकडचे हे विचारतात, अमुक आहे तर करूया असं तुम्ही ते म्हणतात तसं त्यांना सगळं फुलफिल करायला निघालात का नाही, कधीच होणार नाही. आणि ही मेंटॅलिटी फक्त मुलींची नाही, मुलींचे आई वडिलांची सुद्धा ही मेंटॅलिटी आहे. ते असं का विचार करत नाही, आपली मुलगी का मिळवत नाही, किंवा आपल्या मुलींना नको का मिळवायला? मुलगा एवढं मिळवतोय, ओके आपली मुलगी पण नोकरीला जाईल, ती पण मिळवेल, मग काही एकाचा EMI जाऊ देत आणि एकाचं हे ना आपण घर चालवू व्यवस्थित. हा विचार का करत नाही? म्हणजे मुलीचे आई वडिलांना पण आपले मुलीनी काहीतरी काम उद्योग करावा असं नाही. आणि मग रिकामा बसल्यामुळे मग काय होते, ओके फोन केला, त्याचा फोन उचलला नाही, फोन का उचलला नाही, किंवा कोणाशी बोलत होता, अमुक तमुक, नको ते विचार डोक्यात येतात. हे आमचे पिढीत तेव्हा का हो आपण सगळे एजेस केलं का नाही? मी माझं असं म्हणत नाही, माझे पिढीतले सगळे लोकांचं, बोथ मेन अँड विमेन. असं होतं का तेव्हाही आपलं काही 100% दोघांचं एकमेकांना नाही असं नव्हतं. कधी कधी काही गोष्टी नवऱ्याच्या बायकोला पटत नव्हत्या, काही बायकोच्या नवऱ्याला पटत नव्हत्या, तरी व्यवस्थितपणे संसार केला. लगेच पटत नाही ना, मी सोडून जातो तुला म्हणून सोडून गेले नाहीत. त्यामुळे काय झालं, त्यामुळे आज तुम्हाला सगळे आई वडील, आजी आजोबा, बहीण, काका, मामा, आत्या सगळे आहेत. होय, सगळे आहेत. आम्हाला काही प्रॉब्लेम्स आले नाही असं वाटते का तुम्हाला? आम्हाला म्हणजे आमच्या पिढीला कितीतरी प्रॉब्लेम्स आलेले आहेत. तेव्हा तरी नोकऱ्या कमी होत्या, नोकऱ्या करणाऱ्या बायका नोकऱ्या करत होत्या, नसतं ते
शिक्षण नसलं तरी बायका घरात काही शिवणकाम करायच्या किंवा मुलांना सांभाळायच्या, पोळी भाजी करून द्यायचा. म्हणजे गरज पडली की त्या काळच्या बायका काही एकही शब्द न बोलता संसाराला हातभार लावायचा. पण हल्ली सगळंच बदलले हो. हल्ली मुलींनाच असं म्हणत नाही मी, मुलींचे आई वडिलांना सुद्धा वाटते सगळं काही नवऱ्यानं करावं, सगळं काही त्यानं करावं. अहो आपण मुलं काय मुली काय सगळे बरोबर म्हणतो, मग हे काही नुसतं म्हणायलाच का? जी कामं मुलं करतात ती आपण करू शकत नाही का? करू शकतो ना. अहो 25,000 पगार असलेली मुलीचं लग्न होते, पण मुलाचं होईल का? होत नाही. पण मुलीला असा विचार आला, ओके मला 25,000 मिळतात, त्याला 25,000 मिळतात, आपण करू ना. असा विचार आला तर होणार नाही का? होऊ शकते. पण आपण ह्या गोष्टींना एक्सेप्ट करत नाही. आपल्याला वाटते लग्न करायचं म्हणजे नवऱ्यानं सगळं काय बघायला पाहिजे, घर दार खर्च आला गेला सगळं त्यानं करायला पाहिजे. त्यामुळे कुठेतरी मला वाटते हल्ली हा प्रॉब्लेम मी का घेतला म्हणजे हा ज्वलंत प्रश्न आहे. कितीतरी मुलं आहेत 38 वय 38-40 नाही लग्नच होत नाहीये. आहे पगार लाखभर आहे तरी नाही जमत का? ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आणि असंच चालू राहिलं तर पुढे लग्न होणं हे एवढं सोपं राहणार नाही. कितीतरी मुलं पण बिनलग्नाची राहतील, कितीतरी मुली सुद्धा बिनलग्नाच्या राहतील. का म्हणजे योग्य वयात लग्न झालं नाही, 35-36 झाल्यावर मग कुठलं लग्न होणार हो? त्यामुळे जरा विचार करायला पाहिजे. मला काल ही घटना घडल्यापासून मला वाटलं आमचे तरी डोक्यात सुद्धा येत नाही. हप्ते सगळे संपलेत का? अजूनही किती वर्ष हप्ते बाकी आहेत. म्हणजे EMI EMI आहे म्हणजे नाही लग्न करायचं. मग काय तेवढ्या भरून गेल्यावर मग किती हे घर करावं चालवावं लागेल. ह्याच्याऐवजी असं का विचार करत नाही, ओके आम्ही शिक्षण दिले आमच्या मुलीला, ती पण नोकरी करेल किंवा काही करेल आणि व्यवस्थितपणे दोघंही संसार करतील, हा विचार करत नाही. म्हणजे आपले मुलांची मुलींची व्यवस्थितपणे लग्न होऊन करायला सगळं चालायला पाहिजे. ते जरा आपण आपलं थिंकिंग विचार करण्याची पद्धत बदलायला पाहिजे. हो बदलायला पाहिजे. लग्न म्हणजे हे काही बिझनेस नाहीये. 4 व्हीलर आहे का, फ्लॅट आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का, EMI सगळं संपलेलं आहे का? हो असं शक्य आहे का? आता आई वडिलांनी पण विचार करायला पाहिजे. ते मुलाचं वय आहे आता 29-30. हे आई वडिलांनी स्वतः 29-30 वयात काय काय साध्य केलेलं आहे. त्यावेळेला आपल्या पिढीनं काही एवढं काही केलं पण असं विचार पण करत नव्हतो. आपण कसं दोघंही मिळून हा आपला संसार एक आहे, त्यात माझं तुझं काही नाही, हे आपलं, हा विचार आपला होता. त्यामुळे मला वाटते मुलांनी मुलींनी सर्वांनी ह्याच्या पुढे हा विचार करायला पाहिजे. हा संसार आहे आपला, आपल्यासाठी करायचा आहे. मग तुम्ही आईवडिलांना कोणालाही ब्लेम करू नका. मग असं होत गेलं की मुलं पण आईवडिलांना म्हणतात कसं काय
तुम्ही माझ्यासाठी एक फ्लॅट घेऊन देऊ शकत नाही, अमुक नाही. अहो ताई, तुम्हाला शिक्षण दिलं, एवढं सगळं केलं, आणि पूर्वी कसा पगार वगैरे कमी होते, आताचे सारखे नव्हते. हा विचार करत नाही तुम्ही. त्यामुळे मला वाटते थोडं आपण विचार करण्याची पद्धत बदलली नाही तर लग्न संस्था ही नष्ट होणार. आपल्याला काय वाटतं ह्याच्याबद्दल?